हरि ओम. भगवान श्रीकृष्णांना वंदन करून स्वाध्यायाला सुरुवात करतो. मूकं करोति वाचकृपातमहं वंदे परमानंद माधवम. गीतानित्य पाठ श्लोक क्रमांक 31. प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्षम च या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. हा श्लोक भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाचा 30वा श्लोक आहे. याचा ब्रीफ अर्थ असा की हे पार्था, प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग तसेच कर्तव्यता आणि अकर्तव्यता कशापासून वाईट अवस्था प्राप्त होण्याचे भय आहे आणि अभय कशात आहे, बंध कोणत्या गोष्टींनी पडतो आणि ज्ञानपूर्णतेचा म्हणजेच मोक्ष मार्ग कोणता, ही जी बुद्धी तत्वता जाणते ती बुद्धी सात्विक होय. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनाने त्याग आणि संन्यास याचा खरा अर्थ मी जाणू इच्छितो अशी विनंती भगवानांना केली. आणि त्यावर विवरण करताना भगवानांनी म्हटलं की काम्य कर्माचा त्याग करण्याला पंडित लोक संन्यास म्हणतात आणि विद्वान लोक ही सर्व कर्मे करून फळांचा त्याग करणे याला त्याग म्हणतात. पुढे यज्ञ, दान, तप या स्वरूपाच्या कर्मांचा त्याग करू नये असं सांगून ही कर्मे निष्काम कर्म करणाऱ्यांचे चित्त शुद्ध करणारी आहेत असं भगवान म्हणतात. तेव्हा ही कर्मे कर्तेपणाचा अभिमान आणि फळाची इच्छा टाकून करावी असं उत्तम निश्चित मत भगवान मांडतात. पुढे त्रिगुणांच्या प्रभावानुसार अज्ञानाने नित्य नैमित्तिक कर्माचा केलेला त्याग हा तामसिक, नंतर कर्म दुःखकारक आहे आणि आपल्या शरीराला क्लेश होईल म्हणून केलेला कर्माचा त्याग हा राजसिक, आणि आपले कर्तव्य समजून नित्य नैमित्तिक कर्म हे समजून करून त्याची फळाची आशा आणि कर्तेपणाचा अभिमान टाकून केलेलं कर्म हे सात्विक आहे असं वर्गीकरण भगवान श्रीकृष्ण करतात. पुढे भगवान असं सांगतात की अनिष्ट, इष्ट आणि इष्टानिष्ट असे 3 प्रकारचे कर्माचे फळ कर्मफळाचा त्याग न करणाऱ्याला मरणानंतर प्राप्त होते. परंतु कर्मफळाचा त्याग जे करतात त्या संन्यासाला मात्र हे प्राप्त होत नाही, म्हणजे त्याला कुठल्याच प्रकारचे भोग भोगावे लागत नाही. यानंतर 13व्या आणि 14व्या श्लोकात भगवान कर्माच्या पूर्ततेसाठी वेदांमध्ये सांगितलेली शरीर, जीव, वेगवेगळी इंद्रिये, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि दैव ही 5 कारणे सांगतात. हे दोन्ही श्लोक स्वामींनी गीता नित्यपाठात सुरुवातीच्या भागात समाविष्ट केले आहेत. यापुढे भगवानांनी सत्व, रज, तम या त्रिगुणांवर आधारित ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे 3 प्रकार सांगितले आहेत. यानंतर त्रिगुणानुसार बुद्धी आणि धैर्य किंवा निश्चय यांचे भेद वर्णन करताना आजचा प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभय हा श्लोक सात्विक बुद्धीचे वर्णन करताना आलेला आहे. सात्विक धैर्य किंवा निश्चयाचे वर्णन करताना भगवान म्हणतात की योगाभ्यासाद्वारे एकनिष्ठ धैर्याने जो मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय किंवा धैर्य किंवा धृती होय. यानंतर याच अध्यायातील 51, 52, 53 या श्लोकांमध्ये आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत प्रगत होण्यासाठी काय कंडिशन्स आहेत हे भगवानांनी सांगितलंय. आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि निश्चयाने मनोनिग्रह करून इंद्रिय तृप्तीच्या विषयांचा त्याग करून आसक्ती तथा द्वेष यांपासून मुक्त होऊन जो मनुष्य एकांत स्थळी राहतो, जो अत्यल्प आहार सेवन करतो, जो आपली काया वाचा मन संयमित करतो, जो सदैव समाधिस्थ आणि अनासक्त असतो, जो मिथ्या अहंकार, मिथ्या बळ, गर्व, काम, क्रोध आणि भौतिक गोष्टींचा स्वीकार यापासून मुक्त असतो, जो ममत्व रहित आणि शांत असतो, आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत तो निश्चितच प्रगत होतो असं भगवानांनी सांगितलंय. यानंतर 18व्या अध्यायात मनमना भव आणि सर्व धर्म परित्यज्य मामेकम शरणम व्रज इत्यादी श्लोकांमधून भगवानांनी भक्तियोग सांगितला आहे. आज स्वामींच्या प्रवचनामध्ये आपण याबाबत डिटेलमध्ये ऐकलं आहे. आणि सर्वात शेवटी 18 अध्यायाच्या आणि भगवद्गीतेच्या शेवटी
संजयानी यत्र योगेश्वर कृष्णो यत्र तत्र पार्थो यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः या श्लोकांनी भगवद्गीतेचा शेवट केला आहे. आता गीता नित्यपाठाचा सिक्वेन्स जर आपण पाहिला तर उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत या 27व्या श्लोकापासून पुढे युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, त्यानंतर आयुर्सत्व बलारोग्य सुखप्रीती विवर्धनाः आणि मग प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये, हे सगळे श्लोक एका मागोमागून एक येत आहेत. आणि या सर्व श्लोकांमध्ये अष्टांग योगामधला यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार या सर्वावर आधारित मार्गदर्शन आपल्याला स्वामींनी केलं आहे. अत्युच्च साक्षात्काराचं ध्येय ठेवलेल्या आपल्या सर्वांना अध्यात्माचे बेसिक्स हे श्लोक शिकवत आहेत. आत्मसाक्षात्कारासाठी जसं ध्यानाला बसणं आवश्यक आहे तसंच सात्विक आहार तोही शरीराचा आणि मनाचा देखील असणं आवश्यक आहे. प्रवृत्तींच निवृत्तींच या श्लोकावर स्वामींनी म्हटलंय की सात्विक आहाराने सत्वगुण वाढतो, अधिक चांगले आणि सूक्ष्म विचार करण्याची बुद्धी सक्षम होते. या श्लोकावर प्रारंभी विचार करताना असं लक्षात येतं की अशी बुद्धी जी योग्य काय अयोग्य काय श्रेयस्कर काय आणि सोडायचं काय हे ठरवू शकते, त्यालाच आपण विवेक असं म्हणतो. दैनंदिन जीवनात हा विवेक जागृत ठेवून आपण काम करतोच, पण आपल्या साधनेच्या बाबतीत हा विवेक सदैव जागृत ठेवायला हवा. आणि ते होण्यासाठी आपल्या मनाची तशी मशागत होणे गरजेचे आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या श्लोकावर विवरण करताना म्हटलंय की म्हणोनी अधिकारे मानिले जे विधीचेनी वोघे आले. म्हणोनी अधिकारे मानिले जे विधीचेनी वोघे आले ते एकची येथ भले नित्य कर्म. पुढे माऊली म्हणतात की ते कर्म कसे करावे, तर तहानलेला माणूस जसे अत्यंत आदराने पाणी पितो तसे आत्मप्राप्ती रूप फळावर दृष्टी ठेवून प्राप्त कर्तव्य कर्म करावे. पुढे निषिद्ध कर्म करू नये असं सांगताना माऊली दृष्टांत देऊन म्हणतात, पै आगी माझी न रिघवे अथावी न लघवे धगधगी नागवे शूळ जेवी. म्हणजे जसं आगीमध्ये जावत नाही, जसं समुद्रात खोल पाण्यात उडी मारवत नाही, जसं धगधगता शूळ हातात घेवत नाही, त्याचप्रमाणे का काळिया नाग दुधू वातू देखोनी न घालवे हातू न वचवे खोपे आतू व्याघ्राची. जसा काळिया नाग म्हणजे साप सर्प पाहिला की तिथे हात घालवत नाही, आणि ज्याप्रमाणे वाघाच्या गुहेत जायला कोणी तयार होत नाही, त्याचप्रमाणे तैसे कर्म अकरणीय देखोनी महाभय उपजे निस्संदेह बुद्धीजीये. त्याचप्रमाणे निषिद्ध कर्म केले असता महाभय उत्पन्न होईल असा ज्या बुद्धीचा निश्चय होतो ती बुद्धी सात्विक. ऐसेनी कार्याकार्य विवेकी जे प्रवृत्ती निवृत्ती मापकी खरा कुडा पारखी जियापरी. रत्नपारखी जसा खऱ्या खोट्याचा निर्णय करतो तसा कार्य व अकार्य याविषयी प्रवृत्ती निवृत्ती रूप मापाने जी निर्णय करते ती बुद्धी सात्विक. तैसी कृत्य शुद्धी बुझे रे निरवधी सात्विक म्हणिपे बुद्धी तेची तू जाण. तसेच ज्या बुद्धीला चांगले व वाईट हे स्पष्टपणे समजते ती सात्विक बुद्धी होय असे तू समज, असं माऊलींनी म्हटलंय. आता यामध्ये आपण संतांची उदाहरणं घेतली तर रामदास स्वामींचं उदाहरण आपल्याला घेता येईल की जेव्हा ते लग्नामध्ये उभे होते, मंडपात उभे होते आणि सावधान हा शब्द ऐकल्यावर ते तिथून लगेच पळाले. आता ही आपल्याला बघायला गेलं तर अतिशय, ऐकायला गेलं तर साधारण गोष्ट वाटू शकते, पण त्या ठिकाणी लग्नाला उभा राहिलेला तो मुलगा जेव्हा सावधान म्हटलं जातं तेव्हा त्याला आपल्या रामरायाला भेटायची जी ओढ असते त्या ओढीपुढे हे सर्व गोष्ट तुच्छ वाटायला लागते. त्यामुळे तो तिथून लग्न मंडपातून पळून जातो. कारण रामरायाला भेटणं आणि आत्मसाक्षात्कार कदाचित त्यांच्या तेव्हा ते ध्यानी नसेल, पण रामरायाला भेटणं हे मात्र त्यांनी नक्की केलं होतं, आणि त्या आपल्या ध्येयापासून च्युत होऊ नये म्हणून ते तिथून पळून गेले. स्वामी विवेकानंदांची गोष्ट पाहिली
तर जेव्हा अतिशय दारिद्र्य होतं आणि गुरूंनी काली मातेकडे जाऊन तू काहीतरी माग आणि काली माता तुला सपोर्ट करेल असं त्यांनी जेव्हा सांगितलं, तेव्हा काली मातेकडे गेल्यावर गाभाऱ्यामध्ये उभं राहून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याशिवाय स्वामी विवेकानंद म्हणजे तेव्हाचा नरेंद्र काही मागू शकले नाही. त्याचं कारण त्यांची बुद्धी सात्विक होती. त्यांचं कारण त्यांना योग्य काय अयोग्य काय, मला काय मागायचंय आणि काय नाही मागायचंय हे त्यांना पक्क माहित होतं. भास्कर पाटलाचं उदाहरण स्वामींनी मागच्या मागच्या एक दोन केंद्रामध्ये जेव्हा गजानन महाराजांवर बोलणं झालं, तेव्हा स्वामींनी भास्कर पाटलाचं उदाहरण सांगितलं होतं की भास्कर पाटलाला जेव्हा दिसलं की या गजानन महाराजांच्या स्पर्शामुळे विहिरीला पाणी लागलं, जिथे अनेक महिने पाऊस पडत नाही अशा ठिकाणी विहिरीला पाणी लागलंय, म्हणजे हा महात्मा हा बेसिकली ह्याला सोडण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे भास्कर पाटील सगळं काही विसरून गजानन महाराजांच्या सोबत तिथून निघून गेले. सो त्यांच्या बुद्धीने ते ओळखलं की मला एक्झॅक्टली काय हवंय बेसिकली. आणि तसंच आपण रोज दैनंदिन व्यवहारामध्ये काय खातो, काय बघतो, काय ऐकतो आणि कोणासोबत राहतो, यावरती आपल्या मनाची आणि बुद्धीची सूक्ष्मता ही अवलंबून असते. त्यामुळे आपल्या दैनंदिन व्यवहारात सुद्धा या संबंधीचे निर्णय हे आपल्याला त्या त्या वेळी घेणं हे अतिशय गरजेचं असतं. आपली जर बुद्धी ही साधनेमुळे, नामस्मरणामुळे ही त्याची प्रत ही वाढत गेली आणि ती सात्विक बुद्धी या कॅटेगरीत जर असेल, तर आपण या बाबतीत दैनंदिन निर्णय साधनेला बसण्याच्या बाबतचे किंवा मोकळ्या वेळेमध्ये स्वरूपानुसंधान नाही तर निदान स्ववर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करण्याबाबतचे निर्णय आपण नक्कीच घेऊ शकू. म्हणूनच युक्ताहार विहारस्य आयुर्सत्व बलारोग्य सुखप्रीती विवर्धना, या सर्व श्लोकांमध्ये जे सांगितलंय की योग्य तो आहार घ्या, ज्यामुळे आपली बुद्धी सात्विक होईल, आणि योग्य ते खा, योग्य ते पहा आणि योग्य तो संग ठेवा आणि त्याप्रमाणे आचरण करा, हे सर्व महत्वाचं आहे. मनाला आणि बुद्धीला उन्नत होण्यासाठी सद्विचारांमध्ये राहणं गरजेचं आहे. आणि त्याशिवाय गीतेत शेवटी सांगितलेला भक्तियोग आचरणे आणि सदा सद्गुरूंच्या अनुसंधानात राहणे ही तितकेच महत्वाचे आहे. सत्संगाचे विशेष महत्व आहे आणि म्हणूनच गिरिवनात जाऊन आलं की आपल्याला अतिशय छान वाटतं. गिरिवनात आपलं ध्यान छान लागतं, त्याचं कारणच ते आहे. कारण तेव्हा मनाने इतर गोष्टींसाठी आपसुकच आपली कवाडं बंद केलेली असतात आणि आपला फोकस हा पूर्ण असतो ते म्हणजे स्वामी काय सांगतात त्याप्रमाणे वागण्यामध्ये. नित्य उपासना छान होण्यासाठी दैनंदिन जीवनात आपल्याला हे संस्कार स्वतःच स्वतःला द्यायचे आहेत आणि म्हणूनच उद्धरेद आत्मानात्मानम नात्मानम वसादयेत त्याला फार महत्व आहे. समर्थांनी मनाच्या श्लोकाच्या शेवटी सांगितलंय, मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी, मना सर्व ही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा, जयाचेनी संगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे, मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी, मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी. यावर एक बोधपर गोष्ट सांगून स्वाध्यायाचा समारोप करतो. नारद मुनी भगवान विष्णूंना सत्संगतीचं महत्व विचारतात. त्यावर भगवान विष्णू त्यांना म्हणतात की अमुक एका ठिकाणी एका किड्याचा जन्म झालेला आहे, तर त्याला तू जाऊन भेटून ये. तर जेव्हा नारद मुनी त्या किड्याला नुकत्याच जन्म झालेल्या किड्याला भेटायला जातात आणि नारद मुनींना पाहताच तो किडा आपले प्राण सोडतो. आता हे पाहून नारद मुनींना आश्चर्य वाटतं. ते पुन्हा भगवान विष्णूंकडे जातात आणि ते म्हणतात की तुम्ही जे जिथे सांगितलं होतं तिथे तर त्या किड्याने प्राण सोडले. मग भगवान विष्णू म्हणतात की अच्छा एक काम कर, तू आता एका बकरीच्या पिल्लाला जन्म मिळालेला आहे, तर तू बकरीच्या पिल्लाला पाहायला जा, तिथे तुला समजेल की सत्संगतीचं महत्व काय आहे. तर तिथे गेल्यानंतर बकरीचं पिल्लू जे असतं, तर ते नुकतंच जन्म झालेलं ते नारद मुनींना पाहतं आणि पाहून तेही प्राण सोडतं. आता ह्याच्यावर नारद मुनी ऍक्च्युली ते तसं पाहायला गेलं तर ते चिंता करायला लागतात की हे असं का होतंय. ते परत भगवान विष्णूंकडे जातात आणि तिथे गेल्यानंतर भगवान विष्णू विचारतात की असं का होतंय हे, म्हणजे असं माझ्याकडे पाहून प्राण का सोडला किड्याने आणि बकरीच्या मुलाने.
तर भगवान विष्णू त्यांना म्हणतात की एक काम कर, आता एक राजाचा पुत्र जन्माला आलेला आहे, तर त्याला पाहायला तू जा. तर जेव्हा नारद मुनी तिथे जात असतात तेव्हा त्यांच्या मनात निरनिराळे विचार सुरू होतात की आता राजाचा मुलगा जो आहे, तर तो त्यांनी प्राण सोडायला नको, कारण का हे असं होत राहिलं तर मग कसं व्हायचं. मग तिथे जातात. राजाचा मुलगा नुकताच जन्मलेला असतो आणि तो त्यांना जेव्हा पाहतो, तेव्हा तो त्यांना मनातल्या मनात सांगायला लागतो की नारद मुनी, तुमचा मी आभारी आहे, कारण तुमच्या दर्शनाने मी जेव्हा किडा होतो तेव्हा मी मला तिथून सद्गती लाभली आणि मी बकरीच्या पोटी जन्माला आलो. नंतर तुमचं दर्शन झालं आणि नंतर मला परत सद्गती लाभली आणि पुन्हा सद्गती लाभून मी आता मनुष्य जन्माला आलेलो आहे. तेव्हा ह्याचा अर्थ असा की सत्संगती किंवा सज्जन संगती ही माणसाला लाभली की त्याला सद्गती लाभते आणि त्याला त्याची आत्मसाक्षात्काराच्या दृष्टीने किंवा त्या दिशेने वाटचाल सुरू होते. हरिओम तत्सत.